अमरावतीमध्ये येत्या 25 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य अटल दौडीचे आयोजन करण्यात आले आहे। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त आयोजित या दौडीत राज्यभरातून हजारो धावपटू सहभागी होणार आहेत। या अटल दौडीबाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। स्वर्गीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण अटल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करत असतो। यावर्षी अटलजींच्या जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आजच्या या अटल दौडला एक वेगळं महत्त्व आहे की राजकारणामध्ये, राजकीय जीवनामध्ये एकच विचारामध्ये राहून पंतप्रधान पदापर्यंतची जी त्यांनी मजल मारली, सातत्य, कुठल्याही प्रकारच्या अपयशाला न घाबरता, वॉल पेंटिंग पासून पत्रक वाटण्यापासून तर पंतप्रधान की अबकी बारी अटल बिहारी हे स्लोगन लिहत स्वतः अटलजी सकाळी भाषण करायचे, रात्री वॉल पेंटिंग करायचे। मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर ते आमचे आदर्श आहेत आणि म्हणून जोपर्यंत आपला निश्चय पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपलं टार्गेट पूर्ण होत नाही, तोपर्यंत सतत त्या टार्गेटच्या पुढे मागे लागत राहायचं, हे आम्हाला आदर्श माननीय अटलजींच्या एकूण सगळ्या त्यांच्या जीवनपटातून आम्हाला मिळालं। म्हणून एका अर्थाने राजकीय संन्यासी आपण त्यांना म्हणतो, अजातशत्रू त्यांना असं म्हणतो की संसदेमध्ये नेहरूजींचा फोटो काढल्यावर ज्यावेळेला अटलजी प्रधानमंत्री झाले, त्यांना दिसलं, त्यांनी सांगितलं की नाही, असं चालणार नाही, विचार येत राहतील जात राहतील, पण जे माणसं थोर पुरुष आहे ते थोर पुरुषच आहे। आणि म्हणून असा अजातशत्रू माणूस कोणाचाही मनातून दुजाभाव नाही, विचारसरणी वेगळी असेल पण कुठेतरी कटुता न येऊ देता, ज्यावेळेला युनोमध्ये जायचं काम पडलं त्यावेळेला विरोधी पक्षनेता म्हणून सरकारची बाजू मांडणारा हा माणूस होता, म्हणून तो आमच्यासाठी आदर्श आहे। आणि म्हणून त्या निमित्ताने आम्ही ही मॅरेथॉन 25 डिसेंबरला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने करत असतो। जवळजवळ एकूण या सगळ्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे धावक या स्पर्धेमध्ये येत असतात। त्यामध्ये 21 किलोमीटर, त्यानंतर 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 8 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा स्पर्धा आपण त्यामध्ये करतो आहे। 21 किलोमीटरमध्ये प्रोफेशनल धावणारे धावपटू, खऱ्या अर्थाने ज्यांचा मॅरेथॉन हा एक पेशा आहे, पॅशन आहे, ते सगळे लोक या ठिकाणी येत असतात। मागच्या वेळी तर ती एक मुलगी जिने तिला प्रथम बक्षीस मिळालं, ती 21 किलोमीटर 1 तास 37 मिनिटात धावून आली। त्यामुळे या शहराला त्या पद्धतीचे धावपटू बघायला मिळतात। आजपर्यंत असं होत होतं की जिल्हा स्टेडियमवरून निघालेली मॅरेथॉन ती गावाच्या बाहेर जायची आणि पुन्हा यायची, तर लोकांना कळायचं नाही। आयोजक आणि स्पर्धक आणि प्रायोजक यांच्याशिवाय ही स्पर्धा होते असं कोणाला वाटायचं नाही। आणि म्हणून आम्ही असं केलं की ही स्पर्धा ही लोकांना प्रेरणादायी व्हावी, तरुणांना प्रेरणादायी व्हावी, लोकांनी याच्यामध्ये सुद्धा करिअर करावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही याचा रूट फायनल आपण दरवर्षीप्रमाणे करत असतो। चौकाचौकात त्यांचं स्वागत सत्काराचा कार्यक्रम करत असतो। म्हणजे धावत असताना त्यांच्यावर फुलं फेकणे, त्यांना चीअरअप करणे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना करत असतो। यावेळी नॉमिनल प्रवेश फी घेतली पाहिजे या दृष्टीने आपण घेतलेली आहे। आपण त्यांना जे स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करतात त्यांना आपण मेडल देतो, प्रमाणपत्र देतो, त्यांना आपण टी शर्ट देतो, या पद्धतीने आपण ही सगळी रचना करतो आहे। जवळजवळ मोठामोठी तोरवर 5 लाख रुपयाचं बक्षीस आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या देतो आहे। मागच्या वर्षीपासून आपण 21 किलोमीटर पुरुषांमध्ये जो पहिला येईल त्याला स्पोर्ट्स बाईक आपण देतो, आणि जी महिला जी मुलगी युवती धावपटू पहिली येते त्यांना ज्युपिटर गाडी आपण त्यांना बक्षिसामध्ये देत असतो। यामागचा उद्देश एकच आहे की अटलजींचा आदर्श आमच्यासमोर राहावा, कायम राहावा। यावेळी
ही ज्युपिटर गाडी आहे ती आमचा कार्यकर्ता तुषार चौधरी याचा जो मुलगा आता मरण पावला त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ पार्थ तुषार चौधरी या निमित्ताने त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही देणार आहोत. अनेक आतापर्यंत जवळजवळ 2100च्या जवळपास एंट्रीज या ठिकाणी आलेल्या आहेत. अजून आम्हाला तेवढ्याच अपेक्षित आहे. आमचे कार्यकर्ते शाळेमध्ये जाऊन त्या सगळ्या एंट्रीज करतात आहे. कलेक्ट इथे पण लोक येऊन एंट्री आपल्या निश्चित करतात आहे. याच्यामध्ये जो एक खुला गट आहे तो आहे रन फॉर अमरावती. अमरावतीसाठी आपण सगळे धावलं पाहिजे. यासाठी पण त्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळेला खासदार अनिल बोंडे साहेबांनी रजिस्ट्रेशन केलं, प्रवक्ते शिवराय कुलकर्णींनी रजिस्ट्रेशन केलं, चेतन पवार साहेबांनी रजिस्ट्रेशन केलं, रवी खांडेकर भाजपचे नेते त्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं. खूप जणांनी या संदर्भातलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये नावरूपाला आलेली आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये आवश्यक आहे. दरवर्षी पोलीस विभागातर्फे आम्हाला खूप सहकार्य मिळत असतं. त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे असोसिएशन आहे ते पण आम्हाला खूप मदत करत असतात. आणि म्हणून ही स्पर्धा आता केवळ कुठल्या एका संस्थेची राहिली नाही तर ही शहराची झाली आहे आणि या विदर्भाची आणि राज्याची झालेली आहे. सर्व जनतेला मी आवाहन करतो आपल्या माध्यमांनी की या स्पर्धेचा रूट आपल्याला पर्यंत पोहोचेल त्या चौकात स्वागतासाठी उभं राहावं आणि त्याचं स्वागत केल्यावर त्याच ठिकाणी जन्मशताब्दीच्या निमित्ताने अटलजींना अभिवादन त्या ठिकाणी करावं. या पद्धतीने आम्ही या सगळ्या कार्यक्रमाची रचना केली आहे. सकाळी 5:30ला ही स्पर्धा 25ला सुरू होईल. आमचा प्रयत्न आहे की आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब याच्या उद्घाटनाला यावं आणि त्यांनी पण या दौडमध्ये सहभागी व्हावं. आपण प्रयत्न करतो आहे. 5:30ला हा सुरू झाल्यावर साधारणतः एक ग्रुप आपण धावण्याचा सोडणार आहोत स्पर्धेचा आणि 8, 8:30, 9 वाजेपर्यंत ही स्पर्धा पूर्ण होईल. आता हा जो मार्ग आहे हा वाचून दाखवला तर खूप मोठा होईल. फक्त मी 21 किलोमीटरचा 21 किलोमीटरचा जो रूट आहे तो दसरा मैदान, राजापेठ, त्यानंतर मग अंडरपासवरून तो जाईल कवरनगर चौक, कवरनगरमधून दस्तूरनगर, दस्तूरनगरवरून यशोदानगर, चपराशीपुरा, वेलकम पॉईंटवरून तो पंचवटी, पंचवटीवरून शेगाव नाका, शेगाव नाकावरून राम लक्ष्मण संकुल जे आहे तिथे येईल. तिथून मग ती जयस्तंभ चौकात येईल आणि मग जयस्तंभ चौकातून ती गांधी चौकात जाईल म्हणजे जवाहर गेटवरून गांधी चौकवरून मग तो भूतेश्वर चौक, रविनगर चौकातून तो सरळ साईनगर चौकातून मग बेनाम चौक आणि बेनाम चौकातून तो पुन्हा दसरा मैदान, असा 21 किलोमीटरचा. 25 डिसेंबर रोजी सकाळी 5:45 वाजता दसरा मैदानावरून सुरू होणारी ही अटल दौड अमरावतीकरिता एक मोठा क्रीडा उत्सव ठरणार आहे. राज्यभरातील धावपटूंच्या उपस्थितीमुळे अमरावतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.